पण मी कशा बने चाहे दुश्मन तुम्ही जमाना हमारा असं एक गाणं होतं, दोस्ताना नावाचा चित्रपट. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, काहीतरी दोस्ताना आहे ना, अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हाचं गाणं आहे ते. मोहम्मद रफी आणि अजून कोणाचं किशोर कुमार दिसतो. तसं हे दोघांचे एकाच नाण्याच्या दोन बाजू येते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे. वेगळं नाही, एकच. दाखवायला वेगळं आहे. मग एवढी सगळी संपत्ती वाल्मिक कराड एकटा जमवू शकतो? एकट्याची असेल ही वाल्मिक कराडची संपत्ती? यांनी भाड्याने दिलतं ना ते मंत्रीपद आणि जिल्ह्याचं. तुम्ही मग अशी एका नाण्याच्या दोन बाजू म्हणाले. एका नाण्याच्या दोनच बाजू आहेत. एका नाण्याच्या ह्या दोनच बाजू नाहीत, एकच बाजू आहे. कॉइन जो आहे ना शोलेतला, तो शेवटी ओपन होतो ना धर्मेंद्र, आणि तो ज्यावेळेस अमिताभ मरतो त्यावेळेस त्यावेळेस धर्मेंद्रला कळतं की याच्या दोन्ही बाजूनी टेल आहे का हेड आहे काहीतरी, आणि दरवेळेस तो धर्मेंद्रला जिंकवत आलेला असतो. तो स्वतः हारतो. अमिताभ शोले पाहिला का नाही तुम्ही मला नाही माहिती. नाही पाहिलंय. म्हणजे एका नाण्याची एकच बाजू असं तुम्ही म्हणता? एका दोन नाण्याच्या दोन्ही बाजू ह्याच्यात एकच आहेत. ही जी संपत्ती सगळी ही फक्त आकाची की मग मोठ्या आकाची पण म्हणायची? सापडेल ना. आका अँड आका ते सगळं सापडेल, पण माहिती तर सगळी तुमच्याकडेच आहे. माझ्याकडे कुठं माहिती हो? राहून तुम्ही माझं काय एखाद्या वेळेस मलाच आरोपी समजता का काय? नाही, मला तर आता शंका यायला लागली की तुमची एखादी खुफिया एजन्सी आहे की काय? नाही, खुफिया बीपीआय एजन्सी नाही, ओपन एअर थिएटर आमची एजन्सी आहे. लोकच येऊन सांगतात हे यांचं असं यांचं असं. आता हजारो लोक पुढे यायला लागले ना मॅडम. कोणी पण येतं, आमच्यावर हा अन्याय केला, आमच्यावर तो अन्याय केला, आमचा हा माणूस मारला, तो माणूस मारला, दाद नाही, फिर्याद नाही. रेकॉर्डवर आलेले गुन्हे खून बरेच हे. या खुनापेक्षा संगीत दिघोळे पासून आता संतोष देशमुख पर्यंत हे 10, 12, 15 हे आहे. परंतु हे उजेडात न आलेले सुद्धा काही खून हे परळी आणि त्या आसपास बरेच झालेले आहे. ते सुद्धा लोक पुढे येतील आता गुन्हे दाखल करायला. जोपर्यंत हे एकदा हे आतमध्ये आले, एकदा ह्यांना मौका लागला की लोकांना त्याचा भरोसा येईल की अरे बाप हे अजूनही मॅनेजमेंट करतायत. आपण एखाद्या माणसाने आपल्याला माहिती दिली, आपण त्याचं नाव घेतलं, XYZ असं म्हणतायत की लगेच त्यांचे 10 माणसं ते XYZ करू. जाऊ दे बाबा कुठं काय, नाहीतर मग आम्हीच आहेत इथं परत, बाहेरचे लोक किती तुम्हाला पुरणार आहेत, अशी भाषा सध्या आकाचे आका आणि त्यांचे सहकारी सध्या करतात परळीमध्ये. हे चालू आहे. धमक्या देणं, लोकांना गप बसवणं आणि लोकांना पुढं न येऊन देणं. परंतु एकदा का हे 302 मध्ये आले आका, लोक खुल्या दिलाने बाहेर येणार आणि लोक येऊन त्यावेळेस सगळं सांगणार.